बघता बघताय ना मोठा पाऊस आला आहे आणि इथे मी एक चांगली फ्रेम लावून ठेवले, भारी वाटतं ना. बघा हा समोर दिसतोय, हे दरवाजाच्या बाहेर उभे आहेत. सो डायरेक्ट त्याच्यावर आपण हल्ला करू शकतो. डायरेक्ट नेम. सही आहे, सही आहे. बघा ना कुठे कुठे अशा लेण्या बनवल्या आहेत. पाणी वरून येत आहे पण थोडं मोठं आलं तर थोडी रिस्क आहेच. पण बघा मस्त आहे. आता आपण मुंबई पुणे जुना रस्ता जो आहे त्याच्यावर आहोत. या बाजूला एकविरा आहे आणि या बाजूला वेट एन्जॉय कामशेत वगैरे आहे. सो याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपण आलेलो वेट एन्जॉयच्या जवळ एक विला कवर केला आहे. सो आता आपण आहे ना इथे दत्तकृपा स्नॅक्स म्हणून आहे, एक छोटासा चहा ब्रेक घेतला आहे. सो या आपली मस्त गाडी इथे उभी आहे. सो आता आपण चाललो टुवर्ड्स लोणावळा आणि आपला प्लॅन असा आहे की लोहगड करायचा. लोहगड खूप दिवस झाले केला नव्हता. बरं मी चाललो आहे शुक्रवारी. सो शुक्रवारी चाललो आहे म्हणून मी रिस्क घेतो आहे. शनिवारी तर नाही जाऊ शकत, गर्दी असते खूप. आता आपण कारला जाणार आहोत. कारल्यावरून लेफ्ट मारून मयवली आणि मयवलीवरून लोहगड. मध्ये भाजे केव्ज आणि भाजे वॉटरफॉल पण लागतो, तर तो मी कधी विजिट नाही केला आहे पावसाळ्यामध्ये. सो तो पण बघायचा आहे आज. तर रॅन्डम प्लॅन आहे, बघू कसं कसं होतं ते तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये. कारले फाट्याला पोचलोय. सरळ गेलो आपण तर मग आपण एकविराईच्या दर्शनाला जाऊ शकतो, पण आता आपण जाणार आहोत सरळ. आपण थोडंसंच पुढे आलो ना की हा इंद्रायणी नदीवरचा ब्रिज आहे. आय थिंक इंद्रायणी नदी आहे. सो पहिला आहे ना हा ब्रिज दुसरा म्हणजे जुना जो ब्रिज होता ना तो पाण्याखाली जायचा, मग हा रूट पूर्ण बंद व्हायचा. आता तरी नवीन झालाय ब्रिज, एक चांगली गोष्ट आहे. नदी पूर्ण भरलेली आहे आता. पण बघता बघता मयवली पण आले. मला वाटतं एक 2-3 किलोमीटर असेल. सो मयवली जर तुम्ही लोकलनी येत आहे म्हणजे लोणावळ्यावरून जर तुम्ही टुवर्ड्स पुणेवाली जर लोकल पकडली ना तर तुम्ही मयवलीला उतरू शकता. इथून मग डायरेक्ट वॉकिंग डिस्टन्स आहे किंवा मग छोट्या गाड्या असतात तिथे, त्या शेअरिंगमध्ये तुम्हाला लोहगडपर्यंत सोडतील. इथे मेन अट्रॅक्शन म्हणजे मयवलीमध्ये खूप विलाज आहेत, तर ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, तिथे राहू शकता. आणि मग मयवलीच्या इथेच भाजे वॉटरफॉल आहे, लोहगड आहे, विसापूर आहे, असे ट्रेक तुम्ही करू शकता. सो एक हॉटस्पॉट आहे पावसाळ्यातलं मयवली. भाजे केव्ज 1.80 किलोमीटर्स, विसापूर 4.70, जवळपास 5 किलोमीटर आहे. रेल्वे फाटक क्रॉस केलं ना आपण की लगेच एक ब्रिज लागतो ज्याच्याने आपण एक्सप्रेस हायवे क्रॉस करू. त्याच्यानंतर मग आपल्याला भाजे केव्जसाठी भाजे गाव दिसेल. त्या भाजे गावामधून आपल्याला पुढे जायचं आहे. समोर आपल्याला लोहगडचं दर्शन झालंय. एका माणसाचे 5. हे आता चांगलं केलंय तुम्ही. म्हणजे सगळ्यांनाच नाही ना ते पटत, किती त्रास होतो मग. आता आपण भाजे गावात एंटर केलं आणि एक चांगली गोष्ट मला जाणवली. इथे आहे ना आपला हा जो रस्ता आहे आपण यूज करतो, तर भाजेमध्ये जर पर्यटक येत आहेत तर त्यांना आहे ना 5 रुपये शुल्क आकारण्यात येतं. तर ते शुल्क जे आहे ते इकडच्या गावच्या महिला जमा करतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी बऱ्याचदा इथून जातो, पण आत्ता पावसाळ्यामध्ये तर हे आहे चालू. कधी असतं कधी नसतं, पण मोस्टली आता पावसाळ्यात तर मला वाटतं नक्कीच असतं. आता वॉटरफॉल लागला आहे, भाजे वॉटरफॉल. गाडी इथे आपण पार्क केलेली आहे आणि इथे 50 रुपये घेतले पार्किंगचे. सो आता आपण चाललो आहे भाजे वॉटरफॉल बघायला. सो हा वॉटरफॉल तसा सेफ आहे, फक्त काय आहे की
जर जास्त पाऊस पडला तर पाण्याचा फ्लो वाढू शकतो, मग कधी कधी इथून ओव्हरफ्लो पण होतं वाटतं पाणी. म्हणजे मी अगोदर काही फोटोज वगैरे पाहिलेत तर त्याच्यामध्ये तरी तसं दिसतं. इथे ना थोडंसं मला सेफ वाटतं आहे, म्हणजे जे भुशी डॅम आहे त्याच्यापेक्षा तरी थोडं सेफ वाटतं आहे. पाणी वरून येतं आहे आणि थोडं मोठं आलं तर थोडी रिस्क आहेच. मस्त आहे. चला, जसं मी आता बोलत होतो ना, हे बघा बघता बघता लगेच पाऊस आलाय. आता आपण काय करतोय, गाडीचे 50 रुपये तर आपण दिलेच आहेत, तर म्हटलं आता भाजे केव्ज पण बघून येऊया. मी या अगोदर भाजे केव्ज व्हिजिट नाही केलेत, तर चला आता भाजे केव्ज पण बघून येऊया. आपण आहे ना बघा इथे गाडी लावली, इथे दिसते गाडी. सो इथून आता आपल्याला असं आपण चढून आलो वर, अजून असं वर जायचं आहे. थोड्या उभ्या स्टेप्स आहेत. थोडंसं अजून वर आलो आहे आणि इथे आपल्याला लोहगडचं पूर्ण दर्शन झालं आहे. हा आहे विसापूर आणि हा जो आडवा कडा दिसतोय पूर्ण तो आहे लोहगड, जो धुक्यामध्ये पूर्णपणे हरवलेला आहे. सो आपल्याला आहे ना आता जेव्हा खाली उतरू तेव्हा असा हा डोंगर आहे, इथून आहे ना असा पूर्ण घाट आहे, हा क्रॉस करून आपल्याला लोहगडला जायचं आहे. चला आता पहिलं तर हा ट्रेक कंप्लीट करूया. आता आपण थोडंसं अजून वर आलो आणि इथे ना तिकीट काउंटर आहे. सो आपल्याला 25 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत, ते द्यायचे आहेत. फॉरेनर असतील तर 300 रुपये. आता इथे आपण तिकीट घेऊया आणि मग पुढे जाऊया. चला आलो आहे. वातावरण चांगलं आहे त्यामुळे दमायला नाही झालं. आता तिकीट दाखवूया, पुढे जाऊया. हे बघा आता वर आलो आहे. सो हे भाजे केव्जचं स्ट्रक्चर आहे. सो इथे पण लेण्या आहेत, भाजे लेणी. सो इथे अशा मल्टिपल असे तुम्हाला लेण्या बघायला मिळतील. इथे हे जे स्ट्रक्चर आहे ना, मी या अगोदर एकविरा मंदिर आहे ना तिकडचं कार्ला लेणी किंवा मग कोंडाणे केव्ज स्ट्रक्चर जवळपास तसंच आहे, त्या टाईपचंच आहे. तसं तर एकविरा आणि हा एकच परिसर पडतो, पण आपण बऱ्यापैकी उंचावर आहोत. हे बघा आता मी हे थोडंसं एक्सप्लोर करतो. जास्त काय आपण शूट नाही करू शकत, इथे अलाउड नाही आहे. थोडंसं एक्सप्लोर करतो, काय काय दाखवता येईल तेवढं दाखवतो तुम्हाला. आता आपण जरा या बाजूला काय आहे ते बघूया. ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम येतो आहे, थोडा अभ्यास नाही केला, पण व्हिडिओ खाली मी तुम्हाला सर्व माहिती जी आहे ना ती देईन, तुम्ही नक्की जाऊन वाचा. समोर आपल्याला विसापूरचं दर्शन झालेलं आहे. चला अजून थोडंसं पुढे आलो आहे आणि इथे एक मोठा वॉटरफॉल आपल्याला दिसतो. सो इथून आता बघूया अजून काय काय आहे ते इथे. सही आहे, सही आहे. बघा ना कुठे कुठे अशा लेण्या बनवल्या आहेत. भारी आहे. म्हणजे ह्या ज्या बेसिकली मेडिटेशनसाठी हे जास्त वापरायचे. सो अशाच ठिकाणीच मेडिटेशन केलं जायचं, तिथे शांतता असेल मस्त, फक्त धबधब्याचा आवाज. मी या अगोदर कोंडाणे केव्ज व्हिजिट केले, तिथे पण असा एक मस्त धबधबा पडत असतो आणि त्याच्या मागे केव्ज आहेत. रिटर्न आलो आहे आणि पाऊस मोठा आला आहे. जरा वेळ थांबतो आता आणि मग खाली जाईन. वर एवढा पाऊस होता, आता खाली आलो आहे थोडा तर पाऊस गेला. इथे ना विसापूर फोर्टसाठी एक भाजेवरनं रूट जातो, ऐकलं होतं, पण हा असा रूट असेल वाटलं नव्हतं. थोडासा रिस्की वाटतो आहे. म्हटलं तुम्हाला फक्त दाखवतो की हा एक रूट आहे इथून
म्हणजे भाजेवरून पण तुम्ही विसापूर फोर्टला जाऊ शकता, जो की तिथे मागे आहे. चला आता निघालोय. भाजे केव्ज झाली, भाजे वॉटरफॉल झाला. आता 2 ऑप्शन आहेत, विसापूर आणि लोहगड. सो विसापूरचा ट्रेक करायला आता तर नाही, मी प्रॉपर कधीतरी येईल. चला कसा वाटतो व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अचानक भयानक प्लॅन आहे, रॅन्डम जेवढं जमेल तेवढं शूट करतोय. भाजे केव्जमध्ये बऱ्यापैकी शूट करायला चान्स होता, पण मी नाही केलं. म्हटलं तुम्ही स्वतःच व्हिजिट करा तर ती मजा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी आता शुक्रवारी आलो आहे. सो शुक्रवार आहे आज. जर तुम्ही येणार असाल तर सॅटर्डे संडे सोडून तुम्ही कधीही येऊ शकता. सॅटर्डे संडे मी तर म्हणेन प्लॅनच करू नका, एक दिवस सुट्टी काढा आणि तुम्ही शुक्रवारी किंवा मग सोमवारी वगैरे असं काहीतरी प्लॅन करा. पण तेव्हाच या, कारण आत्ता जेवढी गर्दी दिसते ना मला, तर ही खूपच म्हणजे 10-20% असेल. बाकी तर मला वाटतं की कठीणच आहे. विसापूरचा बेस आणि इथून पुढे 700 मीटरवर आहे लोहगड. तर तुम्हाला विसापूरला जायचं तर इथून जावं लागतं. आपण तर लोहगडला चाललोय. हा समोर दिसतोय हा लोहगड आहे. चला लोहगडला पोहोचलोय. लोहगडच्या पायथ्याशी आपण गाडी इथे पार्क केली. लकीली गेटच्या बाजूलाच पार्किंग मिळाली. 50 रुपये पार्किंग आहे. सो आता आहे ना थोडासा नाश्ता करतो आणि मग आपण वर जाऊया. सो इथे असे बरेचसे स्टॉल्स आहेत, तर तिथे आता आपण काहीतरी ऑर्डर करूया. बुर्जीपाव मागवलेला आहे. सो आता पाऊस थोडासा थांबलेला आहे. पटपट बुर्जीपाव खातो आणि मग आपण ट्रेक चालू करू. चलो आता आपण इथे नाश्ता केला. गाडी इथे पार्क केलेली आहे. सो तुम्हाला जर लोणावळ्यावरनं पिकअप आणि ड्रॉप वगैरे हवा असेल ना, तर असे रिक्षाज आहेत, तर ते आणतात. काकाने 1500 रुपये घेऊन एक कस्टमर घेऊन आले, जे आले आणि रिटर्न त्यांना सोडणार पण आहेत लोणावळ्या. बरं लोणावळ्या थोडं लांब आहे इथून, सो वर्थ आहे. त्यांचा मी नंबर घेतला आहे, तुम्हाला नंबर व्हिडिओ खाली मिळेल. चला लोहगड किल्ला. टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5. किल्ला पाहण्यासाठी पर्यटन शुल्क 25 रुपये, ते आपल्याला वर द्यायचे आहेत. व्हिडिओ कॅमेरा 25 रुपये. आपला काय फोन आहे त्याच्यामुळे काय एवढा इश्यू नाही आहे. सो आता जे शॉर्ट्स आहेत ते तुम्ही म्युझिकवर एन्जॉय करा.
आपण तिथे तिकीट घेतली 25 रुपये पर पर्सन. आता आपण वर चाललो आहे. सो आज गर्दी कम्पॅरेटिव्हली कमी आहे आणि आपल्याला विंचूकाटा बघायला नाही मिळणार कारण तो आता पावसामुळे बंद आहे. थोडंसंच आपण वर जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला ना पवनाचा एक टॉप व्ह्यू मिळतो. इथे आपल्याला समोर हा तुंग आहे धुक्यात हरवलेला आणि या साईडला तिकोन आहे जो मला दिसतोय पण आता तुम्हाला कदाचित दिसत नसेल. इथे आहे हा तिकोन आहे. सो या 3 किल्ल्यांच्या मध्ये हे पवनाचं जे धरण आहे ते पूर्ण वसलेलं आहे. तिथे ही धरणाची भिंत आपल्याला दिसते. बरं आपली कॅम्पसाईट पण जी आहे ना ती इथे आहे. सो आपण कॅम्पसाईटला पण जाऊ, आज व्हिजिट करू. आलोच आहे तर. दरवाजा दिसतोय का तुम्हाला कुठे? आपण पहिल्या दरवाजाच्या जवळ पोचलो आहे. तो दरवाजा कुठे माहिती आहे का? इथे आहे मागे. हे बघा बांधकाम किती ट्रिकी केलं आहे. दरवाजा तुम्हाला इथून दिसणारच नाही. आता आपण समोर जेव्हा जाऊ ना तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसेल. सो हा बघा हा आला आपला पहिला दरवाजा. हा बघा आता आपण पहिल्या दरवाजावर आहोत, गणेश दरवाजा. सो जेव्हा गड बंद होतो तेव्हा हा गेट बंद होऊन जातो. त्यानंतर तुम्ही येऊ नाही शकत. सो याची माहिती जी आहे ती इथे लिहिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही मग बघा. चला आता आपण आतमध्ये एंटर करूया. सो जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुम्हाला इथे आहे ना या काही जुन्या तोफा दिसतात. सो तुम्ही इथे फोटोज काढा पण प्लीज त्याला काही हे इजा होईल किंवा त्याच्यावर उभं राहू नका किंवा पाय वगैरे देऊ नका. सो हे आपले वारसा आहे तो आपल्याला जपायचा आहे. इथेच आहे ना बाजूला एक बुरुज आहे, तिथे जाण्यासाठी एक रस्ता आहे तर तो आपण बघूया आता. सो इथे अगदी वाकून जायला लागतं. चला हे बघा हा बुरुज आहे. बुरुजाच्या आतमध्ये आपण आलो आहे. आता बघा आपण इथे आतमध्ये गेलेलो. सो हे बघा याच्या खाली तो बुरुज आहे. त्या बुरुजावरून आहे ना लक्ष ठेवलं जायचं. या साईडला जर तुम्ही बघाल मी क्लिप दाखवतो. सो जी पायवाट आहे जिथून आपण वर आलो ते पूर्ण दिसतं आणि एक साईड ही होती. या साईडला तुम्हाला विसापूर वगैरे जी आहे ना बाजू ती दिसेल. खूप विचार करून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आता आपण तिथे होतो. आत्ता आपण जिथे उभा आहोत ना हा एक्झॅक्ट आपण दरवाजाच्या वर उभे आहोत. सो जेव्हा शत्रूचा हल्ला होणार तेव्हा हे बघा इथून तुम्ही डायरेक्ट हा समोर दिसतोय हे दरवाजाच्या बाहेर उभे आहेत. सो डायरेक्ट त्याच्यावर आपण हल्ला करू शकतो. डायरेक्ट नेम. सो पहिल्याच्या वेळेला आहे ना गरम तेल असायचं किंवा मग तोफांचा मारा अशा गोष्टी केल्या जायच्या. आता आपण जे आहोत हे बघा इथून आपण आलो. सो जो रस्ता आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण इथे आपल्याला लक्ष ठेवता आलं असेल. इवन दरवाजा जो आहे हे बघा आणि इथून मग दरवाजातून आतमध्ये एंटर म्हणजे या ठिकाणावरनं पूर्ण सगळं लक्ष ठेवता येत होतं. सो असं प्रकारचं बांधकाम आहे. आपण जेव्हा गड किल्ले जेव्हा बघतो ना आता याच्या अगोदर मी बऱ्याचदा आलो आहे त्याच्यामुळे थोडीफार मला माहिती आहे. त्यानुसार मी तुम्हाला गाईड करतो आहे. पण नक्कीच तुम्ही एखादा गाईड घ्या म्हणजे तुम्हाला जास्त गड किल्ले समजतील. आता आपण तिथे होतो. आता आपल्याला आहे ना हे बघा इथून असं फिरून 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 आहे ना तिथे वर जायचं आहे. सो वर तर आपण जाऊयाच. या बुरुजाच्या खाली म्हणजे काय मगाशी आपण ते भुयार टाईप होतं ना तिथे गेलेलो तर तुम्हाला दाखवतो की तिथून हे बघा इथून तुम्हाला आयडिया येईल. हे बघा सो इथे लेफ्ट साईडला आहे ना विसापूर आहे आणि या बाजूला आपण जिथून आलो ते आहे. सो एक्झॅक्ट खाली पण आहे पण
शत्रूला खालून कोण बघतंय हे समजणार नाही, कारण आतल्या साईडला पूर्ण काळोख होता म्हणून. सो आता आपण जाऊया आतमध्ये. चलो, पाऊस पण आलेला आहे आणि वर धुकं पण चढलेलं आहे. सो धुकं दिसतंय बऱ्यापैकी. बघता बघताय ना मोठा पाऊस आला आहे आणि इथे मी एक चांगली फ्रेम लावून ठेवले. भारी वाटतं ना. बघा पाऊस आला आणि धुकं पण चढले वर. हे बघा. पाऊस थोडासाच पडला पण वर जास्त पडला पाऊस. अचानक इथे पाणी वाढलंय या स्टेप्सवर. सो किती रिस्की असतं सह्याद्री, समजलं असेल तुम्हाला. जास्त पाऊस नाही पडला. बघा इथे वॉटर मॅनेजमेंट बघा कसं खालून पाणी येतंय, वरून नाही येत आहे. इथे पाऊस नाही आहे आणि इकडे वर बघा गेटच्या त्या साईडला पाऊस किती आहे. भारी आहे भाई, भारी आहे. चला, बघता बघता हनुमान दरवाजा पण आलाय. सो आपण गणेश दरवाजा पाहिला, हा आहे हनुमान दरवाजा. सो अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला वर जायचं आहे. जास्त नाही आहे, एक 10 ते 15 मिनटं बस झाली जर पाऊस नसेल तर. आता आपण थांबत शूट करत वगैरे चाललो आहे. इथे खाली होता हनुमान दरवाजा, त्याच्यानंतर इथून मग हा आहे महादरवाजा. सो आता आपण महादरवाजामध्ये एंटर करतो. चला, आता आपण आहे ना वर आलो आहे. सो तुम्हाला आहे ना एक मॅप अंदाज इथे येईल लोहगडचा. सो हा आहे मॅप. याची माहिती आहे ना आपण व्हिडिओ खाली देतोच. मी आता जास्त काही सांगत नाही आहे, पण आपण व्हिडिओ खाली सर्व माहिती देणार आहोत. तर तुम्ही जाऊन बघा. आपण याच्या अगोदर एक प्रॉपर व्हिडिओ केलेला आहे लोहगडचा, इन्फॉर्मेटिव्ह, तर तो तुम्ही बघू शकता. चला, आता फायनली आपण गडावर पोचलेलो आहे. सो इथे आहे ना तुम्हाला समोरच एक मस्जिदसारखं स्ट्रक्चर दिसेल. त्याच्या बाजूला इथे सभागृह आहे, मागे मंदिर वगैरे आहे. तर बघण्याची अशी बरीचशी ठिकाणं आहेत, पण आता आहे ना किती दाखवणं पॉसिबल होईल माहीत नाही, कारण आहे ना वर धुकं आहे पूर्ण. सो आता थोडंसं इथे धुकं क्लिअर झालं आहे, पण बॅक साईडला आहे ना तिथे पूर्ण धुकं दिसतं. आता बघूया ना महादरवाजाच्या वरच्या बुर्जावर आहे. सो इथून आहे हे बघा, म्हणजे इथून आहे ना आपल्याला पूर्ण जे आपण जिथून आलो ना ते सगळं दिसतं. म्हणजे जर कोणी यायचं ठरवलं ना तरी आपल्याला माहीत नाही की आपलं वर कोण बसलं आणि कोण कुठून आपल्याकडे बघतंय. असं सगळं स्ट्रक्चर आहे. कारण खालून जर तुम्ही बघितलं ना तर या गोष्टी दिसणार नाहीत, म्हणजे कोणतरी बघतंय ना असं समजणार पण नाही. असं स्ट्रक्चर बांधलं आहे. आत्ता मी तुम्हाला सांगितलं आणि लगेच धुकं आलं. पण याच्यात पण एक वेगळी मजा आहे. तुम्हाला ॲक्च्युली जर लोहगड बघायचं असेल ना तर बेस्ट टाईम तुम्ही थंडीमध्ये या. थंडीमध्ये तुम्हाला अख्खा लोहगड व्यवस्थित फिरता येईल. वातावरण पण चांगलं असतं, ऊन कमी असतं. आता पावसाळ्यात पाऊस एन्जॉय करायला तुम्ही नक्कीच येऊ शकता. बाकी तर आपण महाराजांचे गड किल्ले आहेत, थोडा अभ्यास करून आलो तर जास्त तुम्हाला गोष्टी अजून समजतील आणि जास्त तुम्ही राजांशी कनेक्ट व्हाल. सो महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव आणि आपल्याला विंचूगाडा जर नाही बघायला जमणार, पण महादेव मंदिरकडे आपण चाललो आहे इथे. चला, हे बघा आता महादेव मंदिर आलेलं आहे आणि ह्याच्याच बॅक साईडला आहे त्र्यंबक तलाव. सो पहिलं महादेवांचं दर्शन घेऊया आणि मग आपण तलावाच्या दिशेने जाऊया.
महादेव मंदिराच्या अगदी बाजूला आहे ना हे त्र्यंबक तलाव आहे. सो आता हे पण भरलं आहे बऱ्यापैकी. जुलैचा महिना चालू आहे, सो अजूनही थोडंसं भरेल. मला वाटतं लेवल या दरम्यानच राहते ही, बाकी खाली पाणी जातं. सो ही लेवलच असेल बहुतेक तरी. आता जर याच्यापेक्षा जास्त असेल, कोणी कधी आलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तर मी तरी एवढीच लेवल बघितली आहे. आणि आता धुक्यामध्ये आहे ना काहीच आपण एक्सप्लोर नाही करू शकत आहे. जेवढं मला माहिती आहे, मी अगोदर आलो आहे त्याच्यामुळे थोडंफार मी रस्ते माहिती आहेत, तर त्यानुसार थोडंफार फिरेन. प्रत्येक गडावर आहे ना वॉटर मॅनेजमेंट केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आहे ना पाणी साठवलं जातं. असं अशी तलावं तुम्हाला तर दिसतीलच. पण जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात वगैरे येता ना, तेव्हा पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे. त्यामुळे अशा ठिकाणी हे बघा, हे असे पण गोष्टी असतात जिथे तुम्ही पिण्याचं पाणी म्हणजे पिऊ शकता. पाणी म्हणजे गडावर पण जर तुम्ही येताय ना तर कुठलेही पाणी पिऊ नका. पाणी पिण्यासाठी आहे ना खास व्यवस्था केलेली असते. तर ते थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे. बघा या बाजूला महादेव मंदिर आहे, त्याच्या बाजूला पिण्याचं पाणी जे मी दाखवलं तुम्हाला. या साईडला तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे ना विंचुकाटा, तो या साईडला आहे. पण आता विंचुकाटा बंद आहे. तिथे ते जंगले पण आहेत जे शिटी वाजवत आहेत, पुढे लोकांना जाऊन देत नाही आहेत. सो ते अलाव नाही करत आहेत, कारण धोकंच बघा. इथे जर तुम्ही हरवलात ना तर तुम्हाला शोधणं मुश्किल होऊन जाईल. तर त्याच्यामुळे जागोजागी आहेत ना इथे लाईफगार्ड पण आहेत. सो तुम्ही पण जर येत आहे ना तर तुम्ही जास्त पुढे जाऊ नका या धुक्यामध्ये तरी ॲटलिस्ट. तुम्ही गावच्या ह्याच्यातूनच असतात का की गव्हर्नमेंटच्या? अच्छा, कॉन्ट्रॅक्टवर आहे का? 5 वाजता टाईम असतो ना. 4:46 झालेत आणि आता सगळ्यांना खाली काढतात. 5चा टायमिंग आहे बंद व्हायचा, पण सगळ्यांना खाली काढेपर्यंत 5-5:30 होतात. तर तुम्ही जर येत आहे तर थोडं लवकर या, म्हणजे तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. मला तर तसंही काय म्हणजे ऑलरेडी आलो आहे. जस्ट मी आज माझ्याकडे फ्री टाईम होता, शूटसाठी आलेलो. तर म्हटलं एखादा फेरफटका मारावा म्हणून आपण आलेलो. आता मी काय करतो माहिती आहे, कॅमेरा बंद करतो, डायरेक्ट खाली जातो आणि तुम्हाला भेटतो. लोहगडवरनं आता निघालो आहे. आता चाललो आहे टुवर्ड्स पावना लेक. सो आजचा स्टे जो असेल तो पावना लेकला असणार आहे. सो आता तिथे पोचतो आणि मग तुम्हाला बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या सांगतो. फायनली आपण कॅम्पसाईडला पोहोचलो आहे. सो गाडी इथे पार्क केलेली आहे. कॅम्पसाईडला रूम्स आहेत. सो इथे या रूम आहेत 4 आणि या बाजूला इथे 10 रूम आहेत काहीतरी. टेंट जे आहेत ते तिथे शेडमध्ये लागतात. सो हा आहे स्विमिंग पूल. सो आपली जी कॅम्पसाईट आहे विथ स्विमिंग पूलवाली कॅम्पसाईट आहे. बाजूला लेक व्ह्यू तर आहेच, तिथे पण आपण जाऊया आणि तिथे व्हिडिओ क्लोज करूया. एक हा डायनिंग एरिया. सो इथे ॲक्टिव्हिटी वगैरे इथे होतात. सो एक आयडिया दिली. डिटेल व्हिडिओ आपला ऑलरेडी आहे, मी व्हिडिओ खाली नंबर देतो बुकिंगसाठी. तुम्हाला आहे ना इथून हा जो व्ह्यू आहे तो दाखवायचा होता, म्हणून म्हटलं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सो हा आहे पावना लेक आणि आपण आहे ना तिथे समोर होतो, त्या डोंगरावर होतो. तिथून आपण आलो, लोहगडवरून आलो. तिथून आम्हाला ही जागा दिसत होती. सो खूप भारी वाटतं आहे. जर तुम्हाला आत्ता लोहगड, विसापूर किंवा मग भाजे केव्ज हा प्लॅन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही वीकडेजमध्ये करा, विकेंडला नका करू, कारण खूप गर्दी होते. आणि जर तुम्ही वीकडेजमध्ये पण येत आहे तर एक विनंती आहे, थोडेसे कचरा वगैरे नका करू. आणि जर तुमच्यासोबत जर काही असेल तर ते पुन्हा घेऊन जा, कारण की
आपला निसर्ग आहे तो आपल्यालाच जपायचा आहे. हा एक मेसेज मला द्यायचा होता. थोडंसं जाणवलं काही ठिकाणी. बाकी तर गावातले जे लोक आहेत ते त्यांच्या परीने म्हणजे जो कचरा आहे तो उचलतातच आहेत. पण एक आपल्याला पण एक सुजाण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य असतात ते पाळायची आहेत. म्हणजे जस्ट मला वाटलं आत्ता या क्षणी म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. सो चलो, व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि कॅम्पसाईटच्या ज्या डिटेल्स आहेत हा स्क्रीनवर नंबर देतो आहे, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. मुस्ताफिरमार्फत ही कॅम्पसाईट आपण बुक करतो. सो तुम्ही ही बुक करू शकता. टेंट कॅम्पिंग पण आहे आणि रूम्स पण आहेत. इवन बोटिंग पण चालू झाली आहे. सो मी शॉर्ट व्हिडिओ टाकेनच याच्यानंतर, तर ती तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. इवन आपले लॉंग व्हिडिओज पण आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व डिटेल्स फोटोज वगैरे मिळतील. सो चलो, बाय.